मराठी रंगभूमीला सुखाचे दिवस कधी येणार अशी परिस्थिती सध्या नाट्यक्षेत्रात आहे. कारण रोज नव्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याने कलाकार हैराण झाले आहेत. कधी नाट्यगृहांचा एसी बंद होतो तर कधी वॉशरूम स्वच्छ नसतात, कधी मेकअप रूमची दुरावस्था तर कधी प्रेक्षकांकडून दाखवली जाणारी बेशिस्ती. असाच एक भयानक अनुभव अभिनेता आस्ताद काळेला आला आहे. प्रेक्षकांच्या चुकीच्या वर्तनामुळे आस्तादने नाटक थांबवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सध्या नाटकांना सिनेमाच्या तुलनेने उत्तम प्रेक्षक मिळत असला तरी काही अजाण प्रेक्षकांमुळे नाटकाच्या शिस्तीला आणि प्रयोगाला गालबोट लागत आहे. अभिनेता आस्ताद काळे, संग्राम समेळ आणि मयुरी देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेले सविता दामोदर परांजपे या नाटकाचा प्रयोग माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर येथे सुरू होता. यावेळी भर प्रयोगात प्रेक्षकाचा फोन वाजला. एवढंच नाही तर तो प्रेक्षक फोनवर मोठ्याने गप्पा मारत होता. यामुळे समोर सुरू असलेल्या प्रयोगाला बाधा निर्माण झाली. कलाकार डिस्टर्ब झाले आणि प्रयोग थांबला. शेवटी या प्रकारावर आस्ताद चांगलाच भडकला आणि त्याने स्टेजवरूनच प्रेक्षकाला सुनावलं, आम्ही बोलतो तुमच्या फोनवर, तुम्ही इथे येऊन नाटक करा, अभिनय करा, अशा शब्दात आस्तादने त्यांचा समाचार घेतलाय. एवढंच नाही तर प्रयोग मध्ये थांबवल्याने आस्तादने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आणि प्रयोग पुन्हा सुरू केला. तुमच्या फोनवर तुम्ही इकडे येऊन करा हे. अहो अभ्यंकर तुम्ही बोलताय, तुम्ही? अरे बाबा मी बोलतोय. या सगळ्या प्रकारामध्ये आस्तादला प्रचंड मनस्ताप झाल्याचं त्या व्हिडिओमधून दिसतंय. नाटकात प्रयोग हा समोर घडत असल्याने तिथे शिस्त पाळली जाते. प्रयोग सुरू होण्याआधीच रसिकांना फोन बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. परंतु काही प्रेक्षक नाटकापेक्षा फोनला अधिक प्राधान्य देतात, ज्याचा कलाकारांना त्रास होतो. आस्तादच्या या व्हिडिओवर सुजाण प्रेक्षक आणि कलाकारांनी त्याला भरभरून पाठिंबा दिलाय. सविता दामोदर परांजपे हे नाटक तब्बल 40 वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा आलंय. राजन ताम्हाणे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. आस्तादच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका राजश्री मराठी.